नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री स्पेशल ब्लाऊज डिझाईन। तर ही ब्लाऊज डिझाईन बोटनेकची आहे। तर बघा, बाहीवर सुंदर अशी डिझाईन आलेली आहे आणि मागच्या साईडनेही सुंदर अशी डिझाईन आलेली आहे आणि हा बोटनेकचा ब्लाऊज आपण तयार करणार आहोत। तर बघा, इथे आपण मागची बाजू कट करून घेतलेली आहे आणि आपण अस्तरवर किंवा ब्लाऊजच्या पीसवर कुठेही गळा कट केलेला नाही। आपण जेवढी डिझाईन आहे त्यानुसारच आपल्याला इथे गळा कट करून घ्यायचा आहे। अगोदर इथे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचा आहे। आपली जी सेंटरची डिझाईन आहे ती सेंटरलाच आली पाहिजे, या पद्धतीने आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि इथे सर्वात अगोदर आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे। तर बघा, दोन्ही बाजूचे शोल्डर आणि जी डिझाईन आहे ती सेंटरलाच घ्यायची आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे। तर बघा, एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे। तर बघा, इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला इथे टाचपिन लावून घ्यायचे आहे। टाचपिन लावल्याने आपला कपडा इकडे तिकडे घसरणार नाही व शिलाई मारायला सोपं जाईल, यासाठी आपण टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, आपण जेवढं इथे गळा तयार केलेला आहे त्यानुसारच आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे। तर बघा, आपण व्यवस्थित अशी शिलाई टाकून घेतलेली आहे। एकदा मागच्याही साईडने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की शिलाई व्यवस्थित आली का। तर एकदम परफेक्ट अशी शिलाई आलेली आहे। तर आता जो मधला एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यावर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। कट दिल्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणं खूप महत्त्वाचं आहे। कट देऊन झाल्यावर आपल्याला हा कपडा पलटून घ्यायचा आहे। तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कपडा पलटवून घेऊन आपल्याला व्यवस्थित गळ्याचा आकार करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे आपण गळा व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि आता साईडने आपल्याला शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। कपडा व्यवस्थित करून घेऊनच इथे आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे। अस्तर फिटिंगची शिलाई अगदी कडेकडेने टाकून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो, तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। लगेच आपल्याला कमरेच्या साईडने इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि पुन्हा साईडने अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, अगदी 5 मिनिटामध्ये तयार होणारी ही डिझाईन आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ह्या ब्लाऊजचा पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर बघा, आता साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर इथे दोन्ही साईडचा आपण कपडा कट करून घेत आहोत। तर बघा मैत्रिणी, अगदी कमी वेळामध्ये आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। आता मागच्या साईडने आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे। तर इथे शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला 4.5 ते 5 इंचावर टक्स टाकून घ्यायचे आहे। टक्स टाकताना खालच्या साईडने लॉक करून घ्यायचा आहे आणि वर निमुळता टक्स टाकून घ्यायचा आहे। तर इथे या डिझाईनमध्ये स्टोन आहे, त्यामुळे अगदी हळूवारपणे इथे टक्स टाकून घ्यायचा आहे। तर बघा, ह्या पद्धतीने अगदी हळूवारपणे टक्स टाकून घ्यायचा आहे। तर एक साईड आपला टक्स टाकून झालेला आहे, लगेच आपल्याला दुसऱ्याही साईडने टक्स टाकून घ्यायचा आहे। टक्स टाकताना वरच्या साईडने आपल्याला निमुळताच टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला असं वर फुगा येणार नाही यासाठी। तर बघा, इथे दोन्ही साईडचे टक्स टाकून झालेले आहेत आणि आपला फिनिशिंग सहित गळाही तयार झालेला आहे।
तर मैत्रिणींनो, ह्या गळ्याची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, हा आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. समोरचाही गळा बोटनेकचाच केलेला आहे आणि हा 4 टक्सचा ब्लाऊज आहे. मैत्रिणींनो, ह्या ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचा पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा मैत्रिणींनो, मागच्याही साईडने सुंदर अशी डिझाईन आहे, बाहीवरही सुंदर अशी डिझाईन आहे. यामुळे आपल्या ब्लाऊजला खूप छान असा लुक आलेला आहे. धन्यवाद.